अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर शहरातील वाढत्या चोरी अनुषंगाने LCBची मोठी कारवाई केली आहे। कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा, आदमापूर, कागल आणि मुरगुडसह गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या सराईत महिला भामट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले। स्थानिक महिला राजारामपुरीतील सायबर चौकात सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून तिला ताब्यात घेतले। तिच्याकडून 5,06,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून तिने राजारामपुरी येथील जनता बाजार येथून बसमधील एका प्रवासी महिलेचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे। 3 ऑगस्ट रोजी राजारामपुरी जनता बाजार येथून बसमधील प्रवासी महिलेचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास चक्र फिरवली। ही महिला 4 ते 5 जणांच्या गँगसह काम करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे। गर्दीत दागिने चोरल्यानंतर ते दुसऱ्या महिलेकडे सुपूर्त करून सर्वजण वेगवेगळ्या दिशेंना निघून जात असत आणि नंतर एकत्र येऊन सोने विक्रीचे नियोजन करत असत। पकडण्यात आलेली महिला ही सराईत गुन्हेगार असून तिच्यावर जुना राजवाडा, कागल, मुरगुड, गारगोटी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव, वैभव पाटील, अंमलदार संदीप सावंत, सत्यजित सावंत व LCBच्या पथकाने ही कामगिरी बजावली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।